दिनांक 3 जून रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन कदीम जालना पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सोशल मीडियावर धारधार शस्त्राने रील बनवणारा नूतन वसाहत येथे फिरत आहे। तो व्यक्ती मच्छी मार्केट नूतन वसाहतमध्ये हातात धारधार तलवार बाळगत आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या सूचनेवरून डीबी पथक व 2 पंचांसमोरून सदर ठिकाणी पाहणी केली असता 3:30 वाजेच्या दरम्यान एक व्यक्ती हा संशयितरित्या फिरत असताना दिसून आला। तो पोलीस पथकास पाहून पळत असतानाच त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल उर्फ रक्या संतोष टाकळकर वय वर्ष 25 राहणार नूतन वसाहत जुना जालना असे असल्याचे सांगितले। तेव्हा 2 पंचांसमक्ष त्यांच्या हातातील तलवार ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता ड्रेसच्या आतमध्ये पाठीमागील बाजूस एक धारधार तलवार व कोयता मिळून आला आहे। यावर कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून यामध्ये 2 तलवार, 1 कोयता व 1 गुन्ह्यामधील मोबाईल असा एकूण अंदाजे 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास कदीम जालना पोलीस करीत असून यामध्ये अनेक गुन्हे उघडकीस येण्याची देखील दाट शक्यता पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी सांगितली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। सर, काय कारवाई के आज झालेली आहे? काही आपल्या पथकाने तलवार वगैरे काही पकडलेली आहे? काय माहिती सांगा? सोशल मीडियावर धारदार शस्त्राची रील बनवून समाजामध्ये दहशत पसरवणारा इसम हातामध्ये तलवार घेऊन नूतन वसाहत मच्छी मार्केट या एरियामध्ये फिरत आहे अशी माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर डीबी पथकाचे एक अंमलदार तेथे गेले आणि त्या सदरील इसमाला ताब्यात घेतला असता त्याकडून 2 मोठ्या तलवारी, एक कोयता असं त्याच्याकडे मिळून आलेलं आहे। त्या माणसाला आपण नाव गाव विचारलं असता त्याने विशाल संतोष टाकळकर उर्फ रफ्या वय 25 वर्ष राहणार नूतन वसाहत जुना जालना असं त्याने तिचं नाव सांगितलेलं आहे। त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याच्यावर पोलीस स्टेशनला जवळपास 5 ते 7 गुन्हे दाखल आहे। त्यामध्ये 162/25 जबरी चोरी, 140/26, 141/26, 154/26 असे गुन्हे दाखल आहे। यामध्ये त्याने लोकांना लूटमार करून मोबाईल हिसकवणे तसेच पैसे काढून घेणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। आम्ही त्याला त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा घेत आहोत आणि पुढील तपास करीत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू सर, ॲडिशनल SP सर श्री विक्रम साळी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही PSI मच्छिंद्र वाहक, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस नाईक बाबा गायकवाड, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी सहभाग घेतलेला आहे या कारवाईमध्ये आणि पुढील तपास मच्छिंद्र वाघ PSI हे करीत आहेत। सर, यांनी काही व्हिडिओ रील वगैरे ठेवलेले होते का? हा धारदार शस्त्राची रील तयार करून समाजामध्ये आपली वचक निर्माण होईल, असे दहशत निर्माण होईल या उद्देशाने तो व्हिडिओ तयार करत होता आणि लोकांकडून लूटमार करून पैसे काढणे असे याचे धंदे होते। तर याच्यामध्ये काही आव्हान करतात का जनतेमध्ये जे असं व्हायरल व्हिडिओ करतात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी? जे असे काही समाजविघातक कृत्य करतील किंवा समाजामध्ये व्हिडिओ रील तयार करून तलवार चाकू याची दहशत निर्माण करेल त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करून त्यांना चांगला धडा शिकवणार आहे।